Hello guys, this is me Tejaswini. Welcome back to my channel Tejumai Vlogs. As you guys know, me I have Vrindavan मध्ये and today is our third day. That means 23rd of March आणि आत्ता करंटली आम्ही आहोत मेहंदी कुंडमध्ये जिकडे राधाराणीने मेहंदीचे हात धुतले होते आणि आम्ही सकाळी निघालो अराउंड 8:30 वाजता आणि आम्ही त्यानंतर डायरेक्ट वृंदावनवरून बरसाना आलो. आफ्टर दॅट खूप गर्दी अशी नव्हती आणि लास्ट टाइम आम्ही ज्या रस्त्याने गेलो त्या रस्त्याने न जाता आम्ही पायऱ्या बनवल्या आहेत त्यांनी आत्ता खूप छान केलं आहे त्यामुळे गर्दी खूप कमी होती. जसं लास्ट टाइम होती त्याच्यापेक्षा तर खूपच कमी गर्दी होती आणि आता मेहंदी कुंडमध्ये आहोत आणि मग इकडून आमचा प्लॅन आहे कीर्ती मंदिर बघायचा, देन नंदगाव जायचा. नंदगावमध्ये नंदबाबा टेम्पलला आम्ही नाही जाणार आहोत बिकॉज लास्ट टाइम आम्ही गेलो होतो ते खूप वरती आहे आणि आम्हाला तिकडे दर्शन एकदा झालंय सो आम्ही नाही जात आहोत परत. त्यानंतर त्याच्या जागी नंदबाबा टेम्पलच्या जागी आम्ही नंदमहल करणार आहोत एक्सप्लोर. तर बघत राहा आजच्या व्लॉगची सुरुवात. तर मला दिवसभर तर म्हणजे आतापर्यंत मला इंट्रो करायला वेळ नाही मिळाला तर म्हणून मग मी आता इंट्रो केला आणि खूप गर्दी होती. सोबतच खूप होळीचं तिकडे चालू होतं. होळी तर उद्या आहे पण असं म्हणतात की वृंदावनला आलेल्या 100% लोकांपैकी फक्त 10% लोक बरसानापर्यंत येऊ शकतात. राधाराणीत फक्त 10% लोकांनाच बरसानाला बोलवते आणि तो चान्स आम्हाला मिळाला होता. तेही होळीच्या दिवशी आम्हाला बरसानाला जायचा चान्स मिळाला म्हणजे आम्ही किती लकी असू. याआधीच्या सुद्धा वृंदावनच्या टूरमध्ये आम्ही बरसानाला गेलो आणि लोक वृंदावनपर्यंत येतात पण त्यांना बरसानाला यायचा चान्स मिळत नाही. तर आमच्यावर तेवढी राधाराणीची कृपा होती आणि आम्ही इथपर्यंत होळीच्या दिवशी दर्शन घेण्यासाठी आलो.
गर्दीकुंड म्हणजेच पिली पोखर नंतर आम्ही आलो आशेश्वर महादेवमध्ये आणि हे आशेश्वर महादेवचं घाट आहे, जे की खूप सुंदर होतं आणि इकडे गर्दी पण खूप कमी होती. तर आम्हाला वेळ कमी पडला आणि आम्हाला नंदगाव आणि गोवर्धनमध्ये चूज करावं लागलं. सो आम्ही गोवर्धन चूज केलं, नंदगाव स्किप केलं, ते आम्ही नेक्स्ट टाईम करू. आणि मग आम्ही पोहोचलो गोवर्धनमधल्या मेन मंदिरमध्ये. तर तिकडे आम्ही दर्शन केलं. तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे गोवर्धनमधलं मेन मंदिर. तर इकडे आम्ही दर्शन घेतलं. तर गोवर्धनमध्ये मंदिर दर्शन केल्यानंतर आम्ही जात होतो राधाकुंडमध्ये, जे की गोवर्धनमध्येच आहे आणि आम्ही फायनली राधाकुंडला पोहोचलो. लास्ट टाईम आम्ही मोठी परिक्रमा केलेली, त्यामुळे त्यामध्ये हे नव्हतं इन्क्लुडेड. सो आम्हाला हे इकडे नाही यायला मिळालं लास्ट टाईम. राधाकुंडचं दर्शन केल्यानंतर आम्ही गोवर्धनमधलं चाट कसं काय मिस करणार ना. तर आम्ही इकडे गोवर्धनच्या मेन चौकमध्ये आम्ही खाल्लं आलू टिक्की, काही कचोरी. मला खूप आवडते इकडची कचोरी, फेमस आहे. सो आम्ही पार्सल घेतलं आणि हा होता गाईज आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि नेक्स्ट डेजमध्ये आम्ही काय काय केलं हे बघण्यासाठी पुढचे एपिसोड नक्की बघा. तोपर्यंत बघत राहा तेजमय व्लॉग्स.